नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. विद्यार्थ्यांनो, इंग्लिश टू मराठी गाईड या चॅनलमध्ये मी इयत्ता 12वी इंग्लिश या विषयाचे लेसन शिकवत आहे. तर माझ्या चॅनलवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओंचा तुम्ही नक्कीच अभ्यासासाठी उपयोग करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांनो, आज रायटिंग स्किलमधला 3.4 स्टेटमेंट ऑफ पर्पज हा लेसन आपण आज शिकणार आहोत. तर सुरू करूया स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर विद्यार्थ्यांनो, नेहमीप्रमाणे मी इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन इथे दिलेले आहे. A statement of purpose or SOP is an application made to a university to seek admission to a particular course. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाला केला गेलेला अर्ज. It is an essay which describes you as a person, your aims and ambitions. एक व्यक्ती म्हणून तुमची उद्दिष्टे काय आणि महत्त्वाकांक्षा काय असे वर्णन करणारा एक छोटासा निबंध आपण त्याला म्हणूया. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ अ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. यामध्ये तुमचा जीवन प्रवास आणि या प्रक्रियेमध्ये तुम्ही जोपासलेले गुण याविषयी सांगितले जाते. द स्कोर कार्ड और द ट्रान्सक्रिप्ट गिव्स युअर अकॅडमिक अचिव्हमेंट्स. स्कोर कार्ड किंवा ट्रान्सक्रिप्ट तुमची शैक्षणिक उपलब्धी सांगते. ट्रान्सक्रिप्ट म्हणजे अ रिपोर्ट सप्लाइड बाय अ स्कूल ऑन द रेकॉर्ड ऑफ एन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. It is objective, but SOP gives an idea about your innate qualities and is subjective in nature. SOP ही एक वस्तुनिष्ठ असते, पण ती तुमच्या जन्मजात गुणांची कल्पना देते. युअर इनेट क्वालिटीज आणि प्रत्येक व्यक्तीनुसार ही वेगवेगळी असते. The SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from the others. SOP तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवणारे खास गुण दाखवण्याची संधी देते. It explains why you want to join the course, what is your liking, how you have developed your liking. आणि तुम्हाला कुठल्याही एखाद्या विशिष्ट कोर्समध्ये प्रवेश का घ्यायचा आहे, तुमची आवड काय, तुम्ही तुमची आवड कशी विकसित केली हे त्यात स्पष्ट करावे लागते. इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. तुम्ही तुमचे ध्येय कसे साध्य करणार आहे याचे त्यात समर्थन करायचे असते. इट ऑल्सो एक्सप्लेन्स वाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. तुम्ही एखाद्या विशिष्ट विद्यापीठाची निवड का केली आहे हेही त्यात स्पष्ट करावे लागते. The SOP is a gateway to your career as the admission committee judges you or the application on the basis of the SOPs received. Hence, it is a very important document. SOP हे तुमच्या करिअरचे प्रवेशद्वारही आहे असे तुम्ही म्हणू शकता, कारण ॲडमिशन कमिटी म्हणजे प्रवेश समिती तुम्हाला त्यांना मिळालेल्या SOPच्या आधारे तुमचे अर्ज स्क्रीन करते व तुम्हाला ते एखाद्या कोर्ससाठी सिलेक्ट करते. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. द SOPs फॉर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल्स वुड बी डिफरंट. आणि अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेटच्या पातळीसाठी SOP ह्या वेगवेगळ्या असतील. द SOPs डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. आणि आवश्यकतेनुसार एखाद्या विद्यापीठाच्या रिक्वायरमेंटनुसार SOP ही वेगवेगळीही असू शकते. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अन SOP इज रिटन इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट युनिव्हर्सिटी. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे SOP लिहिण्यासाठी शब्दांची संख्या वेगवेगळ्या विद्यापीठांसाठी देखील वेगवेगळी असू शकते. At this level, when you would pass your standard 12th examination and write a personal statement to the universities for admission to undergraduate courses, you should follow the format given below. आणि आता पुढे जे काही सॅम्पल स्टेटमेंट ऑफ पर्पज जे तुम्हाला दिलेले आहेत, हे या स्तरावर तुम्ही जेव्हा 12वीची परीक्षा उत्तीर्ण कराल आणि अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जसे कोणाला BE
कोणाला मेडिकलमध्ये जायचे असेल त्या प्रवेशासाठी विद्यापीठांना वैयक्तिक निवेदने जेव्हा लिहाल तेव्हा तुम्हाला खालील दिलेल्या नमुन्यांचे पालन करावे लागेल. आता खाली तुम्हाला नमुने येतील पुढे जाऊन. आता नमुने तर आपण बघूच, त्या अगोदर फॉर्मॅट काय आहे एसओपीचा ते आपण समजून घेऊया. तर आता पहिल्यांदा आपण पॅराग्राफ 1 मध्ये काय लिहायचं ते बघूया. द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स टेंटेटिव्हली इन अ 5 to 6 पॅराग्राफ्स. आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे मराठीत जर भाषांतर केलं तर त्याला उद्देशाचे विधान असेही म्हणता येईल, पण आपण स्टेटमेंट ऑफ पर्पजच म्हणूया. ते सुमारे 500 शब्दात लिहिले पाहिजे आणि 5 ते 6 परिच्छेदांमध्ये ते संपवले गेले पाहिजे. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन द लाईफ. आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या परिचयापासून सुरुवात करा. तुमची वैयक्तिक पार्श्वभूमी, पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप म्हणजे काय तर मानसिक जडणघडण, अँड युअर एम इन द लाईफ आणि तुमच्या आयुष्यातील ध्येय काय याबद्दल यामध्ये सांगा किंवा लिहा. पॅराग्राफ 2 आणि 3 मध्ये द सेकंड पॅराग्राफ शुड स्पीक अबाउट वाय यू विश टू जॉईन द स्पेसिफिक प्रोग्राम ऑर कोर्स युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला या विशिष्ट अभ्यासक्रमात किंवा कार्यक्रमात सहभागी का व्हायचे आहे याबद्दल तुम्ही लिहिले पाहिजे किंवा बोलले पाहिजे. जसे तुमच्या आवडीचं क्षेत्र काय. In the third paragraph, write about your qualities that would be helpful or suitable for this career goal or objective. आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्ही तुमच्या करिअरच्या ध्येयासाठी किंवा उद्दिष्टांसाठी उपयुक्त किंवा योग्य ठरेल असे तुमच्या गुणांबद्दल लिहा. Show how your hobbies and extracurricular activities would be helpful in strengthening your goals. तुमची आयुष्यातील ध्येय मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमचे छंद आणि एक्स्ट्रा क्युरिक्युलर म्हणजे अभ्यासक्रमाबाहेर उपक्रम कसे उपयुक्त ठरले हे तुम्ही त्यामध्ये दाखवून द्यायचे आहे. पॅराग्राफ 4 and 5 आपण बघूया. इन द 4th पॅराग्राफ मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑर एनी इंटर्नशिप ऑर प्रोजेक्ट यू हॅव डन. आणि 4थ्या परिच्छेदामध्ये या क्षेत्रातील तुमचा अनुभवाचा किंवा तुम्ही कुठली इंटर्नशिप किंवा काही प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट काही केला असेल तर त्याचा तुम्ही उल्लेख करा. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू अ डिस्टिंक्ट फ्रॉम अदर ॲप्लिकंट्स. आणि तुम्ही असे काही सांगू शकता की ज्यामुळे इतर अर्जदारांपेक्षा तुम्ही वेगळे बनतात. कारण आता कॉम्पिटिशन फार आहे, तिथे हजारो अर्ज येतील, त्यामध्ये तुम्हाला तुमचं वेगळेपण दाखवायचं आहे, सिद्ध करायचं आहे. इन द कन्क्लुडिंग पॅराग्राफ किंवा लास्ट पॅराग्राफ स्टेट हाऊ युअर ॲडमिशन टू द पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटीज वुड बी बेनिफिशियल टू यू अँड हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम अ लॉंग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह. आणि समारोपाच्या परिच्छेदामध्ये या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी विद्यापीठातील प्रवेश तुमच्यासाठी कसा फायदेशीर ठरेल ते सांगा आणि दीर्घकालीन करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याकडे कसे बघतात हेही यात नमूद करा. आता डूज ऑफ एसओपी रायटिंग. आता तुम्हाला माहिती डूज अँड डोंट्स, तर ह्या लेसनमध्ये डूज दिलेले आहे. तर सर्वात पहिले आपण बघूया. राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन अ क्लिअर अँड ल्युसिड लँग्वेज. ल्युसिड म्हणजे स्पष्ट. तर उद्देशांचे विधान हे स्पष्ट आणि सुबोध भाषेत लिहा. डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स. शब्दलेखन किंवा वाक्यरचनेत चुका करू नका. यू शुड बी कन्व्हिन्सिंग. तुम्ही खात्रीलायक असायला पाहिजे. जे लिहायचं ते व्यवस्थित लिहा. शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. तुमच्या करिअरमध्ये दृढनिश्चय दाखवा. युअर पर्पज ऑफ चूजिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड द युनिव्हर्सिटी शुड बी इन अकॉर्डन्स विथ युअर करिअर. आणि हा जो विशिष्ट अभ्यासक्रम तुम्ही निवडत आहे आणि ज्या विद्यापीठ निवडण्याचा तुमचा उद्देश आहे तो तुमच्या करिअरनुसारच असला पाहिजे. एखाद्याला IIT मुंबईला ॲडमिशन घ्यायचं तर त्याने तिथेच घ्यायचं आणि त्यासाठी प्रयत्न करायचे. एखाद्याला IIT दिल्ली तिथली एखादी विशिष्ट ब्रांच पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही तसं लिहायचं आहे. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस. आणि ह्या ज्या SOP ज्या पत्रातून तुमचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होतं हे लक्षात ठेवा.
Highlight your qualities, life experience, and in such a way that your application should stand out from the rest. तुमचे गुण, युअर क्वालिटी, जीवनातील अनुभव, लाईफ एक्सपिरियन्सेस अशा प्रकारे अधोरेखित करा की तुमचा अर्ज बाकीच्यांपासून वेगळाच दिसला पाहिजे. लुक ॲट द सॅम्पल ऑफ SOPs गिवन हिअर. आणि तुम्हाला आता खाली 2 नमुने दिलेले आहे, एक मेकॅनिक किंवा ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगचा आणि दुसरा आहे अर्थशास्त्रामधला. तर त्या दोन्ही नमुन्या आता आपण बघूया, त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की SOP कशी लिहायची ते. तर पहिलं आपण सॅम्पल 1 बघूया, स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर हे आहे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड. तर सुरू करूया. Pursuing a course in a mechanical engineering will enable me to progress in a field which started as a dream. Pursuing म्हणजे लक्ष ठेवणे किंवा प्रोग्रेस म्हणजे पराक्रम किंवा इच्छाशक्ती. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स माझा स्वप्न म्हणून सुरू झालेल्या क्षेत्रात कौशल्य निर्माण करण्यास सक्षम होईल असं त्याने लिहिलेलं आहे. The genesis of this dream was a personal experience at the age of the 10. आणि जेनेसिस म्हणजे उत्पत्ती होणे, आणि या स्वप्नाची उत्पत्ती कधी झाली तर वयाच्या 10व्या वर्षी त्याच्या पर्सनल एक्सपिरियन्स, त्याच्या वैयक्तिक अनुभवाने सुरू झाली. वी वेअर ऑन अ रोड ट्रिप इन माय डॅड्स कार. आणि तो अनुभव आता कथन करत आहे की आम्ही म्हणजे त्याची फॅमिली वगैरे असेल, आमच्या वडिलांच्या गाडीतून रस्त्यावर फिरायला निघालो होतो. Without any warning, the engine seized and with it my dreams for an exciting holiday too. आणि कोणतीही पूर्वसूचना न देता इंजिन अचानकपणे बंद पडलं. सीज्ड म्हणजे थांबणे किंवा बंद पडणे, आणि त्याबरोबर एका रोमांचक सुट्टीचं माझं स्वप्नही भंग झालं असं तो विद्यार्थी लिहित आहे. My dad hopped out of the car and opened the bonnet. Hopped out म्हणजे एका पायावर उडी मारणे असा त्याचा अर्थ होतो. इथे आपण त्याचे जे वडील आहे ते गाडीतून एक पाय बाहेर टाकून ड्रायव्हर डोअरमधनं बाहेर निघाले आणि त्यांनी बोनेट उघडलं. बोनेट म्हणजे हुड असेही त्याला म्हणतात. I was right on his tail watching him work on the engine, utterly fascinated. अटरली म्हणजे पूर्णपणे, फॅसिनेटेड म्हणजे मोहित किंवा तल्लीन होणे. आणि तो विद्यार्थी म्हणतो मी अगदी त्यांच्या मागे उभा होतो, ऑन हिज टेल, त्यांना इंजिनवर पूर्णपणे मोहित किंवा तल्लीन होऊन काम करताना त्याने बघितले. सून द कार वॉज अप अँड रनिंग. आणि आश्चर्य, लवकरच कार सुरू झाली आणि ती चालू लागली. आय वॉज इन ऑ अँड ॲडमायरेशन फॉर माय डॅड. ऑ म्हणजे आश्चर्य आणि कौतुक. आणि यामुळे तो जो विद्यार्थी जो SOP लिहितो आहे तो आश्चर्यचकित झाला आणि त्याला त्याच्या वडिलांचे खूप कौतुक वाटू लागले. आय वॉन्टेड टू बी जस्ट लाईक हिम. मला त्यांच्यासारखंच व्हायचं होतं हे त्याने तेव्हाच ठरवलं. माय डॅड इज अन इंजिनियर अँड आय न्यू द सीड ऑफ इंजिनिअरिंग हॅड जस्ट बीन प्लांटेड डीप इन माय कोअर. आणि माझे डॅड म्हणजे माझे वडील इंजिनियर आहेत आणि हे मला माहीत होतं. इंजिनिअरिंगचं बीज नुकतंच माझ्या गाभ्यात खोलवर लावण्यात आलं किंवा रुजण्यात आलं असं तो म्हणतो. आय एम इगर टू एक्सप्लॉइट माय हंगर फॉर द कोर्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड इन पर्टिक्युलर ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यामध्ये ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी माझी प्रबळ इच्छाशक्ती दाखवण्यासाठी मी तेव्हाच उत्सुक झालो असं तो लेख लिहिणारा विद्यार्थी म्हणत आहे. ओव्हर द समर हॉलिडेज ऑफ 2017 आय अंडरटूक अन इंटर्नशिप ॲट अ बस अँड कोच मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी इन पुणे. आता तो पुढे लिहितो की 2017च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पुण्यातील एका बस आणि कोच मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये मी इंटर्नशिप केली. 1 ते 2 महिन्याचा काय त्याने त्यामध्ये त्या कंपनीत काम केलं. As an apprentice, I had a team of highly qualified engineers to guide me. The teamwork, the zeal and the expertise displayed was an enormous learning point. टीमवर्क म्हणजे सामूहिक कार्य, झील म्हणजे उत्साह, इनॉर्मस म्हणजे विशाल,
तर ॲज अ ॲप्रेंटिस या नात्याने मला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याकडे एक उच्च शिक्षित इंजिनिअरिंगची टीम होती जी त्याला सपोर्ट करायची आणि त्या टीममध्ये सांघिक कार्य, उत्साह आणि कौशल्य होतं आणि यातून मला खूप काही शिकण्यासारखं होतं असं तो म्हणतो. द एक्सपिरियन्स एनरिच माय अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ व्हेकल वर्क आणि याच अनुभवामुळे वाहने कशी काम करतात हे मला समजले. This internship gave me an insight into the day-to-day challenges faced by an engineer. आणि या इंटर्नशिपमुळे मला इंजिनियरला येणाऱ्या दैनंदिन आव्हानांची माहिती मिळाली. I also learned the basics of lathe and milling machine and was able to make a bolt with threads on it. आणि मी लेथ आणि मिलिंग या मशीनची मूलभूत तत्वेही शिकलो आणि त्यावर थ्रेड असलेले बोल्ट मी बनवू शकलो असं तो विद्यार्थी म्हणतो. विद्यार्थ्यांनो, मिलिंग मशीन ही तुम्हाला इथे चित्रात वरती दाखवली आहे, लेथ मशीन आहे आणि बोल्ट विथ थ्रेड हा तुम्हाला मी दाखवलेला आहे. युटिलायझिंग दीज मशीनिंग स्किल्स आय वॉज एबल टू मेक माय ओन फिजेट स्पिनर. आणि या मशीनिंग कौशल्यांचा वापर करून मी स्वतः फिजेट स्पिनर बनवू शकलो असं तो म्हणतोय. I study in a school that lays a great emphasis on a co-curricular activities, especially sports. आणि पुढे तो सांगतो की मी अशा शाळेत अभ्यास केला जिथे अभ्यासक्रमाच्या उपक्रमांबरोबरच विशेषतः खेळांवर जास्त भर होता. I excelled in hockey and swimming. आणि मी हॉकी आणि पोहण्यात उत्कृष्ट कामगिरी केली. In hockey, I have been in the school A team right from the age of the 7. आणि हॉकीमध्ये मी वयाच्या 7व्या वर्षापासून अ संघात होतो. This association with the hockey has improved my hand-eye coordination and my ability to stay focused in any given situation, attributes essential for a successful engineer. आणि तो पुढे सांगतो की हॉकीच्या या सहवासामुळे किंवा प्रॅक्टिसमुळे माझा हाताचा आणि डोळ्यांचा समन्वय आणि कोणत्याही परिस्थितीत लक्ष केंद्रित करण्याची माझी क्षमता सुधारली. अँड ॲट्रिब्यूट्स टू, आणि आता ही एका यशस्वी इंजिनिअरिंगसाठी एक आवश्यक गुण आहे असे तो म्हणतो. आउटसाइड ऑफ the school, I picked up the sports of cricket, which initially began as a family outing. आणि शाळेबाहेर मी क्रिकेटचा खेळ निवडला. शाळेत तो हॉकी खेळायचा, बाहेर क्रिकेट खेळायचा, जो सुरुवातीला फॅमिली आउटिंग म्हणून सुरू झाला. लेटर ऑन आय इमर्स माय सेल्फ इन द स्पोर्ट. आणि त्यानंतर मी अनेक खेळांमध्ये स्वतःला तल्लीन करून घेतलं, त्यात इंटरेस्ट निर्माण करून घेतला. क्रिकेट हॅज हेल्प मी बिल्ड ऑन माय लेवल्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. And concentration comes out of a combination of confidence and hunger. आणि पुढे तो लिहितो, क्रिकेटमुळे मला माझ्या एकाग्रता साधण्यास मदत झाली आणि एकाग्रता ही आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या मिश्रणातून तयार होते. These are words that every engineer should live by. हे असे शब्द आहे की प्रत्येक इंजिनियरने ते जगले पाहिजेत. Have insatiable hunger to be the best in design, research and manufacturing of machines and their subsystem. यंत्रांची रचना करणे, संशोधन आणि निर्मिती आणि त्याच्या उपप्रणालींमध्ये सर्वोत्तम असण्याची अपरिहार्य इच्छाशक्ती दाखवणे. We run a daily feeding program in our temples where everyone is welcome. आता तो विद्यार्थी पुढे त्याचं सोशल व्यवहार तो इथे दाखवतो आहे, त्याचं सोशल लाईफ कसं होतं आहे. आम्ही आमच्या मंदिरांमध्ये दैनंदिन आहाराचा कार्यक्रम चालवायचो जिथे सर्वांचे स्वागत असायचे. आय हॅव टेकन पार्ट इन दीज सर्व्हिसेस नियरली एव्हरी वीकेंड. आणि मी जवळजवळ प्रत्येक शनिवारी आणि रविवारी या सेवांमध्ये भाग घेतला आहे असंही तो सांगतो. I have also taken a part in several other community service ventures such as planting trees in a bid to reduce deforestation. आणि जंगलतोड कमी करण्यासाठी डिफॉरेस्टेशन मी वृक्षारोपण यांसारख्या अनेक समाजसेवी उपक्रमांमध्येही मी भाग घेतला आहे असंही तो लिहितो. त्याचं सोशल लाईफ आता तो वर्णन करत आहे. आय ऑल्सो पार्टिसिपेटेड इन अन epilepsy walks in order to collect money
to help in the treatment of the people who can't afford the medical care required to treat epilepsy. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार किंवा मिरगी. आता मिरगी म्हणजे काय तर मेंदूतील कुठल्याही गडबडीमुळे या समस्या निर्माण होतात आणि ह्यामध्ये व्यक्तीचं मानसिक संतुलन पूर्णपणे विस्कळीत होते, त्याच्या शरीरात गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम इतर भागांवर दिसतो की त्याचा चेहरा किंवा हातपाय यामध्ये मिरगी आल्यानंतर तो बेशुद्ध होऊ शकतो, चक्कर येऊन पडणे, हातापायात धडकी भरणे ही मिरगीची विविध लक्षणे आहेत. I believe that I am a suitable candidate for the course since the subject I have picked for my undergraduate course in mechanical engineering, namely physics and mathematics, have exposed me to a high level of critical thinking throughout the high school. I have been a practical thinker. आणि माझा विश्वास आहे की ह्या अभ्यासक्रमांसाठी मी कसा योग्य उमेदवार आहे, कारण मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांची निवड केली, जी मला व्यावहारिक पातळीवर विचार करण्यास भाग पाडते. मी एक व्यावहारिक विचारवंत सुद्धा आहे असं तो म्हणतो. आय हॅव बीन अ प्रॅक्टिकल थिंकर. माय पॅशन फॉर फिजिक्स हॅज हेल्प माय ॲनालिटिकल स्किल्स. आणि भौतिकशास्त्राच्या माझ्या आवडीमुळे माझ्या विश्लेषणात्मक कौशल्य डेव्हलप करण्यास मदत झाली असं तो म्हणतो. मेकॅनिकल इंजिनियर स्पेसिफिकली अप्लाय फंडामेंटल मॅथ्स अँड फिजिक्स लॉज टू फाइंड द सोल्युशन ऑफ मशीन्स विच वी यूज एव्हरी डे. आणि आपण दररोज वापरत असलेल्या यंत्रांचे उपाय शोधण्यासाठी मेकॅनिकल इंजिनियर्स खास करून मूलभूत गणित आणि भौतिकशास्त्राचे सिद्धांत वापरतात. I believe that the UK is the ideal location for my choice of study as it is known to have the best universities for engineering offering top-notch म्हणजे उत्कृष्ट फॅसिलिटीज इन रिसर्च, डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर. आणि माझा विश्वास आहे की माझ्या अभ्यासाच्या निवडीसाठी UK म्हणजे युनायटेड किंगडम हे एक आदर्श ठिकाण आहे, कारण संशोधन, रिसर्च, रचना आणि उत्पादनात सर्वोच्च सुविधा देणाऱ्या अभियांत्रिकीसाठी सर्वोत्तम विद्यापीठे इथे आहेत. The UK has some of the greatest companies which pioneered automotive engineering to what it is today. For example, Aston Martin and Jaguar Land Rover जी आता टाटांच्या मालकीची आहे. उदाहरणार्थ ॲस्टन मार्टिन आणि जगवार लँड रोवर यांसारख्या ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांचे उगमस्थान इथे आहेत. I hope to secure admission that will provide me with the opportunity to fulfill my dreams. आणि मला इथं प्रवेश मिळेल अशी मला आशा आहे, ज्यामुळे मला माझी स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल. अशा तऱ्हेने सॅम्पल 1 स्टेटमेंट ऑफ पर्पज हे त्याने लिहिलेले आहे आणि ते इथे संपते आहे. आणि आता आपण बघूया सॅम्पल 2 स्टेटमेंट ऑफ अ पर्पज. तर आता हे अर्थव्यवस्थेशी रिलेटेड आहे आणि अर्थशास्त्रामध्ये त्याला करिअर कसं करायचं हे यामध्ये दिलेलं आहे. यातही त्याचा लहानपणापासूनचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेला आहे. एव्हर सिन्स चाइल्डहुड द फंक्शन ऑफ द इकॉनॉमी हॅव फॅसिनेटेड मी. आणि लहानपणापासूनच अर्थव्यवस्था कशी कार्य करते याने मला आकर्षित केलं होतं. I love being able to understand and use economic theories and enjoy challenging myself to find connection between its different sector. आणि मला आर्थिक सिद्धांत समजून घेण्यास आणि वापरण्यामध्ये आणि त्यातील भिन्न क्षेत्रांमधील कनेक्शन शोधण्यासाठी स्वतःला आव्हान देणं मला खूप आवडायचं असं लेखक लिहित आहे, म्हणजे तो विद्यार्थी. I have been captivated by the way this subject is applied in everyday life. Captivated म्हणजे मोहित होणे आणि दैनंदिन जीवनात हा विषय ज्या अत्यंत मूलभूत पद्धतीने लागू केला जातो ते पाहून मी मोहित झालो.
For example, deciding what brand of milk to buy and how it can also influence something as a measure as the exchange rate. उदाहरणार्थ की दुधाचा कोणता ब्रँड खरेदी करायचा हे ठरवणे आणि ते एक्सचेंज रेट म्हणजे विनिमय दरांमध्ये मोठ्या गोष्टीवर कसा प्रभाव पाडू शकतो हे समजून घेणे. आता एक्सचेंज रेट म्हणजे की पाऊंड अँड इंडियन रुपीज किंवा डॉलर अँड इंडियन रुपीज त्यात होणारे चेंजेस याला आपण एक्सचेंज रेट म्हणूया. लिव्हिंग इन इंडिया आय एम नो स्ट्रेंजर टू इकॉनॉमिक प्रॉब्लेम लाईक अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी. आणि भारतात राहिल्यामुळे बेरोजगारी आणि गरिबी यासारख्या आर्थिक समस्यांना मी काही नवीन नव्हतो. By increasing my knowledge in this subject, I hope to better understand these problems and find possible solution. आणि तो म्हणतोय की बेरोजगारी आणि दारिद्र्य यामुळे तो व्यथित होतो आणि त्याला त्यामुळे ह्या विषयातले ज्ञान वाढवायचे होते आणि या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्यावर संभाव्य उपाय शोधायचे आहे अशी त्याला आशा आहे असे तो म्हणतो. आय एस्पायर टू स्टडी इकॉनॉमिक्स प्रिन्सिपली बिकॉज ऑफ द डायव्हर्सिटी ऑफ बोथ द सब्जेक्ट अँड इट्स ॲप्लिकेशन अँड बिकॉज आय फाइंड इट फॅसिनेटिंग अँड चॅलेंजिंग ॲट द सेम टाइम. फॅसिनेटिंग म्हणजे मोहक आणि चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक. आणि हा जो अर्थशास्त्राचा विषय आणि त्याचा उपयोग या दोन्हींच्या विविधतेमुळे प्रामुख्याने अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे आणि कारण मला ते एकाच वेळी आकर्षक आणि आव्हानात्मक वाटते. By increasing my knowledge in this subject, I hope to better understand these problems and find possible solutions. आणि अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी या विषयातील माझे ज्ञान वाढवून मी या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेन आणि संभाव्य उपाय शोधेल अशी मला आशा आहे. I aspires to study economics principally because of the diversity of both the subject and its applications and because I find it fascinating and challenging at the same time. Fascinating म्हणजे मोहक, challenging म्हणजे आव्हानात्मक. मला प्रामुख्याने अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची इच्छा आहे कारण त्यातील विषय आणि ॲप्लिकेशन या दोन्हींच्या भिन्नतेमुळे. आणि अजून एका कारणामुळे मला अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे ते म्हणजे एकाच वेळी ते मला आकर्षक आणि आव्हानात्मक वाटतात. हॅव्हिंग स्टडीड द सब्जेक्ट Having studied the subject throughout my high school, I believe that the possible depth to which it may be studied are almost endless, and the number of real-life situations to which it is relevant is also similarly vast. माझ्या संपूर्ण हायस्कूलमध्ये या विषयाचा अभ्यास केल्यानंतर माझा असा विश्वास आहे की या विषयाचा अभ्यास हा अतिशय खोल आहे व त्यामुळे अनंत आहे, एंडलेस आहे. आणि ह्या विषयाचा वास्तविक जीवनातील परिस्थितीशी संबंध जोडणे सुद्धा विस्तीर्ण आहे, अनंत आहे आणि त्यामुळेच ते अवघड आहे. वास्ट म्हणजे अफाट सुद्धा होते. In addition to keeping abreast with the world economy, I am also interested in studying the quirkier fields of economics and I aspire to further study the ideas of behavioral economics and rational decision making to contribute to improving our explanation of market events. आणि लेखक असे पुढे म्हणतो की जागतिक अर्थव्यवस्थेशी जुळवून घेण्याबरोबरच अर्थशास्त्रासारख्या विचित्र क्षेत्रांचा अभ्यास करण्यातही मला इंटरेस्ट आहे, रस आहे. आणि बाजारातील घटनांचे, जागतिक बाजारपेठेतील घटनांचे स्पष्टीकरण सुधारण्यासाठी त्याला वर्तणूक अर्थशास्त्र, बिहेवियरल इकॉनॉमिक आणि रॅशनल डिसिजन मेकिंग आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याच्या कल्पनांचा अधिक अभ्यास करण्याची त्याची इच्छा आहे. A book that really intrigued me is Thinking Fast and Slow by Daniel Kahneman and intensified my desire to delve deeper into the field. Intrigued म्हणजे उत्साही, dwell म्हणजे सखोल चौकशी. आणि आता
त्याला अर्थशास्त्र या विषयाची गोडी कशी लागली तो यात सांगतो आहे. त्याने डॅनियल कानेमन यांनी लिहिलेलं थिंकिंग फास्ट आणि स्लो या पुस्तकाने त्याचे खरोखर एक कुतूहल त्याचं जागृत केलं आणि त्या क्षेत्रात खोलवर जाण्याची त्याची इच्छा वाढली. To further understand the practical application of economics, I interned at an auditing firm. आणि अर्थशास्त्राचे व्यावहारिक अनुप्रयोग किंवा ॲप्लिकेशन समजून घेण्यासाठी मी एका ऑडिटिंग फर्ममध्ये प्रवेश घेतला. दिस हेल्प मी रिअलाइज हाऊ इकॉनॉमिक्स अँड फायनान्स प्ले अ की रोल इन द रनिंग ऑफ द बिझनेसेस. आणि त्यामुळेच मला व्यवसाय चालवण्यात अर्थशास्त्र आणि वित्त यांची महत्त्वाची भूमिका कशी आहे हे समजण्यास मला मदत झाली. माय सब्जेक्ट चॉईस ऑफ इकॉनॉमिक्स अँड अकाउंट्स through junior college has helped me grasp analytical concepts at a blistering pace, and I believe I am well equipped to face the challenge of studying economics at a degree level. आणि ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून अर्थशास्त्र आणि अकाउंट्सच्या माझ्या विषय निवडीमुळे मला विश्लेषणात्मक संकल्पना म्हणजे ॲनालिटिकल कन्सेप्ट झपाट्याने समजून घेण्यास मदत झाली. आणि माझा विश्वास आहे की पदवी स्तरावर अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी मी सज्ज आहे. आय एम रेडी, वेल इक्विप्ड. I am aware that economics is strongly related to maths, and for that reason I have studied more rigorous topics that I will further develop at the university level, including calculus and statistics modules. पुढे तो असं म्हणतो की मला माहिती आहे की अर्थशास्त्र गणिताशी संबंधित आहे आणि म्हणूनच मी अधिक कठोर विषयांचा जसे की कॅल्क्युलस आणि स्टॅटिस्टिक्स मॉड्यूलचा अभ्यास केला आहे, जे मी विद्यापीठ पातळीवर प्रवेश घेतल्यानंतर अजूनच विकसित करेन. One of the extracurricular activities that opened me to a whole new perspective on the world economy was the Indian Model United Nations Conference, in which I was the press corps writer assigned to the economic committee. आणि तो पुढे सांगतो की जागतिक अर्थव्यवस्थेकडे त्याचा पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन खुला करणारा एक उपक्रम म्हणजे इंडियन मॉडेल युनायटेड नेशन कॉन्फरन्स, ज्यामध्ये एका इकॉनॉमिक कमिटी म्हणजे आर्थिक समितीवर नेमण्यात आलेला तो एक प्रेस कॉर्प्स म्हणजे लेखक होता की एखादा विशिष्ट विषयाचा अभ्यास करणारा रिपोर्टर. This has helped me to understand the intricacies of world economy. आणि यामुळे मला जागतिक अर्थव्यवस्थेची इंट्रिकसीज म्हणजे गुंतागुंत समजण्यास मदत झाली. गिवन मी अ चान्स टू डिस्कस अँड पझल ओव्हर इकॉनॉमिक इश्यूज अँड चॅलेंज मी टू थिंक इन अ वेज आय हॅव नेव्हर बिफोर. आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची आणि अतिकठीण प्रश्न समजून घेण्याची त्यामुळे त्याला संधी मिळाली आणि त्यामुळे तो यापूर्वी कधीही न केलेल्या पद्धतीने विचार करण्याचे त्याला आव्हान मिळाले. My passion for writing led me to secure the position of sub-editor of the school magazine committee, where I reviewed and edited essays to be published. आणि लेखनाच्या आवडीमुळे मला शालेय नियतकालिका समितीचे उपसंपादक पद मिळाले, जिथे मी प्रकाशित होणाऱ्या निबंधाचा म्हणजे विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंधाचा आढावा घेऊन त्याला एडिटिंग करायचे, त्याला अजून चांगले करायचे, संपादित करायचे. I was selected as the Students' Council representative, and my duties involved acting as an interface between the students and the Board of Governors, putting forth the issues faced by the student and working towards solution for them. आणि आता तो कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी परिषदेचा प्रतिनिधीही होता आणि त्यावर त्याची निवड करण्यात आली होती. आणि विद्यार्थी आणि गव्हर्नर बोर्ड यांच्यात तो दुवा म्हणून काम करायचा. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे, त्याच्यासाठी उपाययोजना करणे हेही काम त्याने केलेले आहे. आय ऑल्सो टूक पार्ट इन यूथ आयकॉन अवॉर्ड, आणि मी यूथ आयकॉन अवॉर्डमध्येही भाग घेतला असे तो म्हणतो. आय वॉज आयडेंटिफाईड ॲज अन इम्पॉर्टंट मेंबर ऑफ माय ग्रुप अँड परफॉर्म द टास्क ऑफ सक्सेसफुली गायडिंग माय टीम थ्रू मेनी एक्सपिडिशन्स. आणि आमच्या ग्रुपचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून माझी ओळख झाली आणि अनेक मोहिमांच्या माध्यमातून मी माझ्या संघाला यशस्वीरित्या मार्गदर्शनाचे काम केले. आय एन्जॉय प्लेइंग बॅडमिंटन ॲज ऑफन ॲज काय. मला शक्य तितक्या वेळा बॅडमिंटन खेळायला आवडते असं तो म्हणतो.
Badminton has taught me a vital lesson to face the consequence of a poor shot. आणि तो म्हणतो की बॅडमिंटनमुळे मला एक महत्त्वाचा धडा मिळाला आहे की खराब शॉटच्या परिणामांना सामोरे हे जावंच लागतं. जर आपण बॅडमिंटनमध्ये चुकीचा शॉट मारला तर त्याला तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. I have learned not to dwell on my mistake but to accept them and move on because the most important shot in a badminton is the next one. मी माझ्या चुकांवर अवलंबून किंवा विसंबून न राहता त्या स्वीकारून पुढे जायला शिकलो असं तो म्हणतो. कारण बॅडमिंटन मधील सर्वात महत्त्वाचा शॉट म्हणजे कुठला, तर तुम्ही हरल्यानंतरचा पुढचा शॉट असं तो म्हणतो आहे. आय एम ॲन ॲमेच्युअर गिटारिस्ट. ॲमेच्युअर म्हणजे हौशी. मी एक हौशी गिटार वादक आहे. तो त्याचे आता गुण सांगत आहे. त्याने कॉलेजमध्ये असताना काय केलं, त्याचे स्वतःचे गुण काय, स्किल्स काय. म्युझिक हेल्प मी टू रिलॅक्स अँड अनवाइंड. संगीतामुळे मला आराम आणि तणावमुक्त जीवन व्यतीत करण्यास मदत करते. आय फर्मली बिलीव्ह दॅट द ॲनालिटिकल टूल्स फ्रॉम द फील्ड ऑफ इकॉनॉमिक्स अँड मॅथमॅटिक्स आर इसेन्शियल फॉर अ डीप अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड. आणि माझा ठाम विश्वास आहे की अर्थशास्त्र आणि गणित या क्षेत्रातील ॲनालिटिकल म्हणजे विश्लेषणात्मक साधने जगाच्या सखोल आकलन करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. आय नो दॅट द युनिव्हर्सिटीज इन दिल्ली विथ देअर फॅन्टास्टिक इकॉनॉमिक डिपार्टमेंट can help me realize my dream of simplifying the complexity behind the economic situation. आणि मला माहित आहे की दिल्लीतील विद्यापीठे त्यांच्या उत्कृष्ट अर्थशास्त्र विभागांसह आर्थिक परिस्थितीतील जी गुंतागुंत आहे ती समजून घेऊन सोपी करतील व त्यामुळे माझे स्वप्न करण्यास ते मला मदत करतील अशी माझी आशा आहे. विद्यार्थ्यांनो, अशा तऱ्हेने आपण हा लेसन इथे संपवलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब युअर व्हेरी ओन इंग्लिश चॅनल. थँक यू व्हेरी मच अँड हॅपी लर्निंग.